in this program. आणि पुन्हा एकदा या सभेमधनं सगळ्यांना भेटून मला आनंद होत आहे. And today, let us expect mighty things from the Word of God. आणि आज पुन्हा एकदा देवाच्या वचनातून महान गोष्टींची अपेक्षा आपण करूया. We are not meditating any man's word, but God's word. आणि आपण कुठल्या मनुष्याचे शब्द नाही तर देवाच्या शब्दांवर मनन करीत आहोत. It's a God who spoke, and today the resound through servants of God comes to us. आणि हे देव आहे जो बोललेला आहे आणि त्याच्या सेवकाद्वारे पुन्हा एकदा हे शब्द आपल्याकडे येत आहेत. Servants of God means the servants or representatives of God. आणि देवाचे सेवक ह्याचा अर्थ जर म्हणायचा झाला तर ते देवाचं प्रतिनिधित्व करतात असे लोक. And those who are servants of God, they directly get revelations from God Himself. आणि जे देवाचे सेवक आहेत त्यांना स्वतः देवाकडनं वचनाविषयी प्रकटीकरण मिळतं. And then the word which goes forth from the servants of God definitely accomplishes the work of God wherever it goes. आणि ज्या ज्या ठिकाणी हे आपण जातो त्या ठिकाणी हे कार्य सुद्धा त्याच्या सेवकांद्वारे पुढे नेलं जातं. Now we have been meditating about Syrian captain, that is the one famous Naaman. आणि आपण या ठिकाणी नामानाविषयी जे सिरिया मधला जे त्यांनी जे बंदिवान करून नेलेले लोक होते त्याविषयी आपण बघत होतो. The servant of God was right in Israel. आणि आपण बघतो की देवाचा सेवक जो होता हा इस्रायलामध्ये होता. And then the acts of God were extended even to Syria. आणि आपण बघतो की देवाचे कृत्य जे आहे हे सिरिया पर्यंत त्या ठिकाणी गेलेले होते. God is not respecter of one geographical area or one particular group. आणि देव एका ठराविक गट किंवा ठराविक प्रदेशापुरता मर्यादित नाही. God is definitely loving everyone, and Jesus died for each and everyone in the world and the whole world. आणि प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी मरण पावलेला आहे. You and I may be from different communities, different languages, different cultural groups. आणि तुम्ही आणि मी वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या लोकांचे समुदाय किंवा वेगवेगळ्या आपण प्रदेशातून येत असू. We may have different habits of eating, we may have different habits of praying, but God is the only one who definitely glorifies His name and then who works among all. आणि आपल्या खाण्याच्या किंवा प्रार्थना करण्याच्या आपल्या सवयी वेगवेगळ्या असू शकतील, पण जो देव आपल्या सर्वांमध्ये कार्य करतो तो देव एकच आहे. So I am definitely happy to be in the presence of God, and then with a prayer and then trembling before God to bring the word of God to you. आणि म्हणून आज देवाच्या सानिध्यामध्ये मी तुमच्या समोर आहे आणि त्या भयाने त्या सन्मानाने मी देवाचं वचन तुमच्याकडे घेऊन येत आहे. And then we are glad to see you all from different corners of our land. आणि आपल्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागातून आपण सर्वजण एकत्र आलेला आहात त्याबद्दल खरोखर मला आनंद आहे. And definitely you are viewing and you are listening to the word of God, and God's word will bring healing into our lives. आणि निश्चित तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात आणि हेच वचन आपल्या जीवनामध्ये आरोग्याला घेऊन येईल. And we are praying day and night before God for you all and for the whole country, that we may see a mighty revolution and God's hand moving all over. आणि मी आपल्यासाठी आणि आपल्या संपूर्ण देशासाठी आम्ही निरंतर प्रार्थना करत आहोत जेणेकरून परमेश्वराचा एक महान बदल त्या ठिकाणी घडावा आणि त्या तो बदल आपण बघू शकू. God is definitely there to touch us as we meditate now, and then later when you see the videos, definitely God will touch. आणि या वेळेला निश्चित जे आपण ऐकत आहात निश्चित परमेश्वर आपल्याला
स्पर्श करणार आहे. नंतर ज्यावेळेस हे व्हिडिओ अपलोड केले जातील त्याद्वारेही तुम्ही बघाल की परमेश्वराने आपल्या जीवनात कार्य केलेलं आहे. Now let's turn to the Second Kings. आणि पुन्हा एकदा दुसरे राजे या पुस्तकाकडे आपण जाऊया. Hope you have your Bible with you. आणि आशा करतो की आपलं पवित्र शास्त्र आपल्या जवळ असणार. And then in the book of Second Kings, we are meditating from the book of Second Kings and verse till 14. We have meditated last time. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण दुसऱ्या राजेचं पुस्तक याच्या 5वा अध्याय आणि 14व्या वचनापर्यंत वचन आपण मनन केलेलं होतं. Let's read from 5th chapter of same Second Kings, and let's read verse 15. आणि आज आपण दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 15व्या वचनापासून पुढे पाहणार आहोत. Second Kings 5th chapter verse 15. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 15वं वचन. It says, then Naaman and all his attendants went back to the man of God. He stood before him and said, now I know there is no God in all the world except in Israel. Please accept now a gift from your servant. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. Beloved, what happened here? आणि प्रियांनो, इथे काय होत आहे? Great miracle happened here. एक मोठा चमत्कार इथे घडलेला आहे. What was that? तो कोणता होता? You know, it says in 2 Corinthians 4th chapter verse 4. आणि दुसऱ्या कोरिंथ्याचा 4था अध्याय आणि याच्या 4थ्या वचनामध्ये अशा रीतीने म्हटलं आहे. It says the god of this world or the Satan of this world or one who is ruling now spiritually, the spiritual kingdom of this world is Satan, and he has blinded the eyes of the worldly people. आणि वचन आपल्याला सांगतं की या युगाच्या दैवताने, जो दैवत म्हणजे सैतान आहे, अंधकाराचं राज्य आहे, त्याने वचन म्हणतं की तुमचे डोळे आंधळे केले आहेत. But in this verse, wonderful, we see a wonderful miracle. पण या वचनामध्ये आपण या भागामध्ये आपण एक महान असा चमत्कार पाहिलेला It पाहतो. says, then Naaman and all his attendants went back to man of God. आणि वचन या ठिकाणी सांगतं की नंतर नामान व त्याबरोबरची सर्व मंडळी ही देवाच्या माणसाकडे परत गेलेली आहे. You know, when he saw the miracle of God, when the leprosy left him, he would have simply gone back to Syria. आणि आपण बघतो, जर आपण म्हटलं जर त्याचा कोड गेलेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे, तर तिथून पुन्हा आपल्या मायदेशी तो परतू शकत होता. But what happened? He is coming back to the man of God. पण काय होतंय, तो पुन्हा एकदा या ठिकाणी देवाच्या माणसाकडे परत येते आहे. Why? He knows the value of man of God. का? कारण त्याला त्या देवाच्या माणसाची किंमत माहिती होती. Today, man of God and so many men of God are there in the world, but true men of God are very little. आणि आज देवाचा माणूस म्हणवणारे अशा जगामध्ये पुष्कळ आहेत, पण खरोखर देवाच्या माणसं म्हणून निवडलेले जे लोक आहेत हे फार थोडके आहेत. But here is a man of God full of God's power, full of God's revelations, and he is being respected, and then the whole team of Naaman is going back to the man of God. आणि या ठिकाणी आपण जो देवाचा माणूस पाहतो, हा देवाच्या सामर्थ्याने पूर्णपणे भरलेला आहे, देवाच्या शक्तीने तो भरलेला आहे आणि संपूर्ण प्रदेशामध्ये त्याचा एक सन्मान आहे. आणि म्हणून आपण बघतो की नामान आणि त्याच्या बरोबरची सर्व मंडळी ही देवाच्या माणसाकडे परत जात आहे. You know, the confession of Naaman is very good here. I like it very much. आणि नामाने दिलेली जी कबुली आहे ही फार सुंदर आहे आणि मला हे वचन फार आवडतं. It says he stood before him and said, now I know that there is no God in all the world except in Israel. आणि तो पुढे म्हणतो की अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे आता मला कळून आले आहे. Hallelujah. हालेलुया. This man of God connected this man directly to God. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो की हा जो माणूस आहे याला तो सरळ रीतीने
देवाबरोबर त्या ठिकाणी ज्याची जोडणी करत आहे. This man of God did not attract the people to himself. आणि हा जो व्यक्ती आहे हा लोकांना स्वतः बरोबर जोडत नाही, And he is directly connecting them to God and God. तो काय करत आहे, तो त्यांना देवाबरोबर जोडत आहे. He says he stood before him and said, "Now I know that there is no God in all the world except in Israel." आणि वचन म्हणतात त्याच्या समोर उभा राहून तो म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे आता मला कळून आले आहे. Wonderful. And then it says, "Please accept now a gift from your servant." आणि पुढे तो म्हणतो, तर आता आपल्या सेवकाचा नजराणा आपण स्वीकारावा. Please accept. What a humble request. आणि तो कृपा करून म्हणत आहे, कृपा करून स्वीकारावं प्रियांनो. याचा अर्थ तो किती नम्र होऊन त्याला विनंती करत आहे. Today we appeal to people for support, supporting children, supporting the work which we are doing, but it's very, very negligible and people are so slack in giving. आणि आज जर त्या ठिकाणी सेवेसाठी लेकरांसाठी जर आपण लोकांकडे मागितलं तर लोक त्या गोष्टीकडे अगदी हलक्या नजरेने किंवा दुर्लक्षित नजरेने बघत असतात. I don't ask and appeal for my own needs. आणि मी पण जेव्हा बोलतो त्या माझ्या स्वतःच्या गरजांसाठी कधी बोलत नाही. I was operated last month. आणि मागच्या आठवड्यामध्ये माझं ऑपरेशन झालं. So I was having questions like how I'm going to pay the fees, how I'm going to pay the doctor, how I'm going to pay for the medicines. All these questions were there. But beloved, just looked unto God for every need. आणि मागच्या आठवड्यामध्ये माझी शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी माझ्या मनामध्ये हेच प्रश्न होते की कशा काय रीतीने हे सर्व होणार, डॉक्टरांचे जे पैसे आहेत कशा काय रीतीने भरले जाणार आणि कशा रीतीने हा सर्व खर्चाची पूर्तता होणार. पण प्रियांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी की आपण आपली दृष्टी परमेश्वराकडे लावली पाहिजे. If the Lord has called me for his ministry, it is his duty to provide everything whatever needed for a servant of God. आणि जर देवाने मला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे तर ही देवाची जबाबदारी आहे की त्याचा सेवक म्हणून त्याने माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी. And he provides. आणि निश्चित तो देतो. Nothing is impossible to him. कारण कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी अशक्य अशी नाही. By all means he will provide. आणि प्रत्येक बाजूने तो पुरवठा करणारा आहे. You know, Elijah was a man of God. आणि आपण इथं बघतो की एलिशा जो आहे हा देवाचा माणूस होता. God said, "Come on, go to a riverside and be there." आणि तो त्या ठिकाणी त्याला सांगत आहे की तू नदी किनारे जा आणि तिथे राहा. He went there. आणि तो तिथे गेला. He was there. आणि तो तिथे होता. There was no, the modern cooking utensils like cooker and then gas and then cylinder, because it's terrible. And today we see every day it is increasing. The cost is increasing terribly. आणि त्या काळामध्ये आपल्यासारख्या आधुनिक सुविधा नव्हत्या. कुठल्या प्रकारचा गॅस नाहीये, भांडे नाहीये, सिलेंडर नाहीये, कुठल्या प्रकारच्या सुख सुविधा नव्हत्या ज्या आजच्या काळात आहे. ज्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. But beloved, what God can do is greater and greater. पण प्रियांनो, देव जे करत आहे हे महान आणि अति महान असं आहे. And then he will provide all your needs. आणि तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करेल. प्रत्येक गरजा तुमच्या पूर्ण करेल. How he will provide? आणि कसा तो पूर्ण करेल? You know, Elijah was provided. आणि आपण बघतो की एलियाचा त्या ठिकाणी देवाने सांभाळ केला. How? कसा? It's not by any human being. It is by the crow which always snatches everything from your hand or my hand. आणि कुठल्या माणसाद्वारे देवाने त्याची काळजी घेतली नाही, तर कावळ्याद्वारे त्याचा पुरवठा केलेला आहे, ज्याची सवय लोकांच्या हातून अन्न ओढून घेऊन जाण्याची आहे. Once I was there in a railway station. आणि एकदा मी रेल्वे स्टेशनवर होतो. That time I was very small. आणि मी फार लहान होतो त्या काळात. My daddy gave me karanja to eat. आणि माझ्या वडिलांनी माझ्या हातामध्ये करंजी दिली खाण्यासाठी. So I was eating it.
आणि मी ते खात होतो. Suddenly, आणि अचानक a crow came and snatched it from my hand. आणि कुठून तरी एक कावळा आला आणि त्याने तात्काळ माझ्या हातून ते ओढून घेऊन पळाला. Oh, I was deprived of eating that. आणि मला ते भेटलं नाही म्हणून मी ते खाण्यापासून वंचित झालो. That is the character of a crow, always snatching from you, snatching from anywhere. आणि हे कावळ्याचं चरित्र आहे, फक्त लोकांच्या हातून ओढून घेऊन जाणे. But पण प्रियांनो, God said, oh, crow, you have to go and give now. देव म्हणत आहे, अरे कावळ्या, तुला जाऊन आता देणं आहे, You have to give. तुला द्यावं लागेल. So in Bible we read that lot of crows came and then brought meat, which is very pleasing to crow, meat and whatever is needed, bread for the prophet Elijah. आणि आपण बघतो की असंख्य कावळे आलेले आहेत आणि जो त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे मांस जे आहे ते त्याच्यासाठी ते घेऊन आलेले आहेत. भाकरी त्यांनी एलियासाठी त्या ठिकाणी आणलेले आहेत. Wonderfully God fed them. आणि अद्भुत रीतीने देवाने त्याची पुरवठा त्याचा केलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Can God feed you? देव तुमचा पुरवठा करू शकतो का? We won't look for any organization, any body, any big group or community to support, but we look unto God. आणि त्या ठिकाणी कुठलाही संस्था नाही, मोठ्या लोकांचा जमाव नाही, कुठल्या लोकांचा समूह नाही, तर आपण देवाकडे पाहावं. Beloved, here it says, I know that there is no God in all the world except in Israel. आणि तो पुढे म्हणत आहे की अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही, हे आता मला कळून आले आहे. What a great statement. आणि किती महान असे हे वाक्य आहे. How that is possible? आणि हे कशा काय होऊ शकतं? It's possible because God touched his eyes and then opened his eyes. आणि हे ह्यासाठी झालं कारण देवाने त्याला स्पर्श केला आणि त्याचे डोळे उघडले गेले. Only through revelation we can see God. कारण प्रकटीकरणाद्वारेच आपण देवाकडे किंवा देवाला बघू शकतो. Who has to reveal? आणि हे कोण व्यक्त करू शकतं? God himself has to reveal. Then only we will know him personally and we will know him experientially. आणि देवाने जर स्वतःहून या सर्व गोष्टी प्रकट केल्या, व्यक्त केल्या, तरच आपण त्याच्याविषयी जाणू शकतो, ओळखू शकतो. And then now it says, Man, please accept now a gift from your servant. आणि मग तो पुढे म्हणत आहे, तर आता आपल्या सेवकाचा नजराणा आपण स्वीकारावा. Now modern servants of God are there. आणि आज आपण आधुनिक देवाचे सेवक बघतो. The moment someone says, someone is giving something, everybody will rush there. आणि ज्या क्षणाला जर कोणी काहीतरी म्हटलं की मला सेवेसाठी द्यायचं आहे, सगळे जण त्याच्याकडे धाव घेतात. They will be running and there will be a big queue there to get something. आणि त्या ठिकाणी धावत त्याच्याकडे जातात आणि मोठी रांग लागलेली असते की मला काहीतरी त्याच्याकडनं मिळेल. And giving part is just zero. आणि देण्याचा जो भाग असतो हा मात्र शून्य असतो. Beloved, how about you and me today? प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्याबद्दल काय आहे? Do we always long for a gift? आपण प्रत्येक वेळेला घेण्याची किंवा बक्षिसाची अपेक्षा करतो का? But do we expect God to know? पण आपण ही अपेक्षा करतो की देवाने त्या ठिकाणी कार्य करावं. May God move in my life. Do we expect that way and see that God is moving through your life? देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य करावं ही आपण अपेक्षा करतो. देवाने माझ्या जीवनातून त्या ठिकाणी त्याच्याद्वारे ते कार्य करावं ह्याची आपण अपेक्षा करतो का? Yes, Lord, I have something and you have to move and you have to glorify your name through my life. आणि देवाला आपण हे म्हणतो की हो प्रभू, माझ्या जीवनात ही गोष्ट आहे आणि माझ्या जीवनात तू कार्य कर आणि माझ्या जीवनाद्वारे प्रभू तू बाहेर कार्य करत जा. Now when this Naaman offered an offering, what did the prophet say? आणि या ठिकाणी आपण बघतो की ज्या वेळेला नामानाने हा नजराणा त्या ठिकाणी आणलेला आहे त्यावेळेला हा संदेष्टा काय म्हणतो? It says the prophet answered, as surely as the Lord lives, whom I serve, I will not accept a thing. And even though Naaman urged him and he refused.
16वं वचन म्हणतो, तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. Wonderful. किती अद्भुत आहे. What is he saying? तर काय म्हणतो तो? The prophet answered, as surely as the Lord lives. या ठिकाणी तो म्हणतो की ज्या जिवंत देवाची शपथ, No, I'm not a servant of a dead. आणि मी कुठल्या मेलेल्या देवाचा सेवक नाही, I'm a servant of the living God. मी त्या जिवंत देवाचा सेवक आहे. It says, now I know, sorry, now as surely as the Lord lives, whom I serve, I will not accept it. त्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. Did you see any servant of God? तुम्ही कधी अशा कुठल्या देवाच्या सेवकाला असं नाकारताना बघितलेलं आहे का? I heard about a servant एका सेवकाबद्दल मी ऐकलं होतं, in South somewhere, Chennai. आणि चेन्नईमध्ये असताना त्या ठिकाणी मी एका सेवकाबद्दल ऐकलं. This member came with 50,000 rupees as an offering to the pastor. आणि त्याचे जे मंडळीतले लोक होते 50,000 रुपये घेऊन त्याच्याकडे आले की पालकांना त्यांनी ती देणगी द्यावी. Because that man was a businessman. कारण जो व्यक्ती होता, जो देणगीदार होता, तो एक व्यवसाय करणारा व्यक्ती होता. But the pastor said, keep this 50,000 with you. I don't need it. पण त्या पालकांनी म्हटलं की हे 50,000 तुझ्याजवळ ठेव, मला त्याची गरज नाही. God wants your life and your money. देवाला तुमच्या पैशापेक्षा तुमचं जीवन अधिक पाहिजे आहे. You are busy in business and you don't give time to the Lord. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये इतके व्यस्त असता की देवाला तुम्ही वेळ देऊ शकत नाही. Just give time to the Lord. Come and sit in the presence. पण देवाला वेळ द्या आणि देवाच्या सानिध्यामध्ये येऊन बसा. You know, that kind of courage, that kind of boldness is needed today among the servants. अशा प्रकारचं त्या ठिकाणी धैर्य किंवा अशा प्रकारचा स्पष्टपणा आज देवाच्या सेवकांमध्ये असण्याची गरज आहे. Who can do that? आणि असं कोण करू शकतं? Only the servant of God who is connected with God is or can be able to do that. आणि हा तोच व्यक्ती करू शकतो जो देवाबरोबर जोडलेला आहे, असा देवाचा सेवकच तो या गोष्टी करू शकतो. One who is the servant of money will grab and try to grab 50,000 and he will also say, give another 50,000. आणि जर एखादा साधारण व्यक्ती असेल तर तो म्हणेल की हे 50,000 पण मला द्या आणि आणखीन 50,000 तेही मला दे. Where are we today? आज आपण कुठे आहोत? Are we fulfilling the will of God in and through our lives? आज आपण आपल्या जीवनातून देवाची इच्छा पूर्ण करतो का? Or we are just for money, spending money some way and any way and by all the means. आणि आपण कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे फक्त पैसा मिळवण्याचाच विचार करत आहोत. Now let's go to 17th verse. आता 17व्या वचनाकडे आपण जाऊया. Says, if you will not, said Naaman, please let me, your servant, be given as much earth as a pair of mules can carry, for your servant will never again make burnt offering and sacrifice to any other god but the Lord. आणि 17 वचन म्हणतं, तेव्हा नामान म्हणाला, जेवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही किंवा यज्ञही करणार नाही. He is making that statement and revealing his total absolute commitment to the living God. ह्या ठिकाणी
एक त्याचा स्पष्टपणा आणि त्याचं एक कबुली, स्पष्टपणाची कबुली आपल्याला बघायला मिळते आणि देवप्रित्यर्थ त्याचे जे असलेलं आपुलकी आहे हे ती स्पष्ट रीतीने आपल्याला बघायला मिळते. And then he carries the mud from that land and then puts there in his own land in Syria and says that this is the true God. I am going to worship him alone, nobody else. आणि इस्रायलातली माती घेऊन तो आपल्या देशाकडे जात आहे आणि आपल्या देशामध्ये ती माती टाकून त्या ठिकाणी म्हणत आहे केवळ परमेश्वरच हा देव आहे, दुसरा कुठलाही देव नाही. 18th verse says, 18 वचन म्हणतं, but may the Lord forgive your servant for his one thing. When my master enters the temple of Rimmon to bow down, and he is leaning on my arm, and I bow there also. When I bow down in the temple of Rimmon, may the Lord forgive your servant for this. परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची क्षमा मात्र करावी, म्हणजे माझा धनी रिमोन देवताच्या मंदिरात पूजा करावयास जातो तेव्हा मी त्याच्या जवळ असतो आणि रिमोन देवताच्या मंदिरात गेल्यावर त्यास मी नमन करीत असतो. त्याप्रमाणे रिमोनच्या मंदिरात जाऊन मी त्यास नमन करीन, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. So being a bodyguard, he has to follow his master or king. आणि अंगरक्षक म्हणून त्याला त्याच्या मालक किंवा तो राजा आहे त्याच्या मागे चालावं लागत होतं. And then when he goes to that place, and then when he especially goes to the temple, his king will worship that particular goddess. आणि आपण बघतो एक राजा म्हणून ज्यावेळेस तो मंदिरामध्ये जात आहे तर तिथे असलेल्या देवी देवतांची पूजा तो करत असेल. And being the servant of God or being the child of God, this Naaman accepted the living God, but he is asking, I have to follow my master. Let my master forgive me. आणि त्या राजाचा चाकर म्हणून नामान या ठिकाणी म्हणत आहे की मला माझ्या मालकाच्या मागे जावं लागतं आणि त्या सर्व गोष्टी जो माझा मालक सांगेल त्या मला कराव्या लागतात, त्याबद्दल परमेश्वर मला क्षमा करो. And then in 19th verse, Elisha says, go in peace, Elisha said. आणि 19व्या वचनामध्ये अलिशा म्हणत आहे, तो त्यास म्हणाला, आता सुखाने मार्गस्थ हो. And after Naaman had traveled some distance, Gehazi, the servant of Elisha, the man of God, said to himself, my master was too easy on Naaman, this Armenian, by not accepting from him what he brought. As surely as the Lord lives, I will run after him and get something from him. मग पुढे वचन म्हणतो, तो तिथून निघून थोडी वाट चालून गेला. इथे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहेजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेतल्याने त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याच पासून काहीतरी घेतोच. Praise the Lord. What is happening? आणि प्रियानो, या ठिकाणी काय होत आहे? Elisha rejected. अलिशाने ते सर्व नजराणा नाकारला होता. Elisha's servant is now with greed set, somehow to grab. ह्या ठिकाणी अलिशाचा जो चाकर आहे याच्या मनामध्ये हाव आलेली आहे आणि त्या हावेमुळे त्या गोष्टी मिळवाव्या, ओढून आणाव्या असं त्याला वाटत आहे. He says, I will go now after this servant and then try to grab something from him. म्हणून तो म्हणतो, मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याचपासून काहीतरी घेतोच. Verse 21. 21 वचन म्हणतं, So Gehazi hurried after him. Naaman saw him running towards him. He got down from the chariot to meet him. Is everything all right? He asked.
आणि 21 वचन म्हणतं, मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्या सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? See the humbleness of this. Naaman. आणि प्रियांनो, या नामानाचा नम्रपणा तुम्ही पहा. He's getting down from the chariot. तो स्वतःच्या रथामधून खाली उतरत आहे And he's asking, Gehazi, what happened? Is everything is all right? आणि तो गेहजीला विचारत आहे, गेहजी सर्व काही ठीक आहे ना? Everything is all right. आणि सगळं काही ठीक आहे का? Are you fine? आणि तू ठीक आहेस का? In verse 22. आणि मग पुढे 22 वचन, It says, everything is all right, Gehazi answered. गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. The next thing he is saying is a pure lie. आणि पुढची जी गोष्ट तो बोलत आहे हे पूर्णपणे खोटं आहे. It says, my master sent me to say, two young men from the company of the prophets have just come to me from the hill country of Ephraim. Please give them a talent of silver and 2 sets of clothing. आणि पुढे तो म्हणत आहे, माझ्या धनाने आपल्यास असे सांगावयास पाठवले आहे की पहा, इफ्रायमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्टांचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. What a begging mentality. आणि कशी ही भीक मागण्याची मानसिकता आहे हे आपण बघतो. Today, how many beggars in the kingdom of God like this? आणि आज देवाच्या राज्यामध्ये अशाच प्रकारचे कितीतरी भिकारी आपल्याला बघायला मिळतात. They call themselves as servant of God, but their living standard is like a beggar. आणि स्वतःला तर ते देवाचा सेवक म्हणतात, पण जीवनाचं राहणीमान किंवा त्यांच्या जीवनाचं राहणीमान जे आहे ते एका भिकाऱ्यापेक्षा वेगळं नाही. No, their clothing also is terrible like a beggar. आणि त्यांचा पोशाख सुद्धा, जे कपडे ते घालतात ते सुद्धा अगदी भिकाऱ्यासारखे असतात. Then they will go and tell to and say to the people who have money with them, you see, I am a poor servant of God. I don't have this, I don't have that, I don't have clothing, I don't have food, I don't have anything. आणि मग जाऊन लोकांकडे, ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्या समोर ते जातात आणि त्यांना म्हणतात की मी तर गरीब देवाचा सेवक आहे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला याची गरज आहे, मला त्याची गरज आहे, मी अतिशय गरीब आहे. Please give me this, give me that, everything. आणि मग कृपा करून मला हे द्या, मला ते द्या आणि मला सर्व द्या. You know, such people give everything, they will not be satisfied. आणि असे लोक, त्यांना सगळं काही भेटलं तरी कधीही त्यांचं समाधान होत नाही. No, what a lamentable condition of Gehazi here. आणि या ठिकाणी गेहजीची जी परिस्थिती आपण बघतो, अगदी विलाप करण्यासारखीच आहे. One side we see a servant of God who rejects the material things from Naaman. एका बाजूला आपण देवाचा सेवक बघत आहे, ज्याने भौगोलिक सुखाचा पूर्णपणे नाकार केलेला आहे. Other side we see a beggar and biggish mentality of a servant of God. आणि ह्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण भिकारी आणि भिकारीपणाची मानसिकता बघत आहे, जी देवाच्या सेवकाच्या नावाने केली जात आहे. Brother, what happens? पुढे काय होतं? Very interesting. फार अद्भुत असं आहे. Next verse says, verse 23, by all means take 2 talents, said Naaman. He urged Gehazi to accept them and then tied up 2 talents of silver in 2 bags with 2 sets of clothing. नामान म्हणाला वचन 23 मध्ये, कृपा करून 2 किक्कार घे. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकाच्या खांद्यावर ठेवला व ते सर्व घेऊन त्याच्या पुढे चालले. So the returning, going, travel expense and returning travel expense also is giving. आणि आपण या ठिकाणी बघतो, जाण्याचा खर्च सुद्धा तो देत आहे आणि येण्याचा खर्च सुद्धा तो देत आहे. And then he is saying, come on, you need not to carry it, I will send 2 servants.
आणि तो म्हणत आहे की तुला हे सर्व उचलून घेऊन जाण्याची गरज नाही, मी माझे साकार देतो ते तुझ्यासाठी उचलतील. So he said, come on, let the servants carry it. आणि तो म्हणतो हे माझे सेवक आहेत, ते या सर्व गोष्टी उचलतील. That's the next verse, पुढच्या वचनामध्ये काय होत आहे? 24th verse. 24 वचन. When Gehazi came to the hill, he took the thing from the servants and put them away in the house. He sent the men away and they left. तो त्या टेकडी नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी नेऊन ठेवल्या आणि त्या मनुष्यात जा म्हणून सांगितले, मग ते निघून गेले. They went back. आणि ते परत गेलेले आहेत. Everything as if nothing has happened. आणि सर्व काही असं दाखवण्यात आलेलं आहे की तसं काही झालेलंच नाहीये. In verse 25. 25 वचन. Then he went in and stood before his master Elisha. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. As if an innocent servant, he went and stood before Elisha. आणि ह्या ठिकाणी जसं काही एक निरागस सेवकासारखा तो आपल्या धन्यापुढे जाऊन उभा राहत आहे. But Elisha was a man connected to God. पण अलिशा बद्दल बघतो असा सेवक तो होता जो देवाबरोबर जोडला गेलेला होता. He knew what happened. आणि त्याला माहिती होतं की काय घडलेलं आहे. So he is asking a question. Where have you been, Gehazi? Elisha asked. आणि मग पुढे आपण बघतो अलिशा त्यास म्हणाला, गेहजी तू कुठून आलास? And then next line says, your servant did not go anywhere, Gehazi. आणि पुढे म्हणतो की त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. It is a pure lie. आणि पुन्हा एकदा एक खोटं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. If you tell one lie and telling another lie is easier. आणि जर तुम्ही पहिल्यांदा खोटं बोलत आहात तर दुसऱ्यांदा खोटं बोलणं हे अतिशय सोपं होऊन जातं. मग And keep on telling lies becomes very easy. आणि मग वारंवार खोटं बोलत राहणं हे अगदी सोपंच असतं. So for this fellow also, telling lie has become a common thing. आणि या व्यक्तीसाठीही आपण बघतो की वारंवार खोटं बोलणं हे त्यासाठी सामान्य गोष्ट होती. What about you today? आज तुमच्याबद्दल काय आहे? What about me today? आज माझ्याबद्दल काय आहे? Beloved, when we are in the presence of God, He looks unto us. प्रियांनो, ज्यावेळेस आपण देवाच्या सानिध्यामध्ये असतो तेव्हा देव आपल्याकडे पाहत असतो. We may forget His presence, but He will definitely looks and hears each and every word in our life. आणि कधी कधी आपण त्याच्या सानिध्याला विसरून जातो, पण आपल्या प्रत्येक शब्दाकडे तो कान देऊन असतो. In verse 26 it says, आणि पुढे 26व्या वचनामध्ये पुढे म्हटलेलं आहे. But Elisha said to him, was not my spirit with you when the man got down from his chariot to meet you? Is this the time to take money or to accept clothes, olive groves, vineyards, flocks, herds, or men servants and maid servants? तो त्यास म्हणाला, तो पुरुष तुला भेटाव्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शिरडे मेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? What a wonderful statement Elisha is making. आणि ह्या ठिकाणी किती सुंदर असं वाक्य अलिशा बोलत आहे. What type of time is this? कुठल्या प्रकारचा समय हा आहे? Is it the time to gather clothes? Is it the time to gather money? Is it the time to gather olive groves, vineyards, flocks, herds, or men servants and maid servants? आणि हा जो समय आहे हा समय चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शिरडे मेंढरे, गुरेढोरे किंवा दासदासी घेण्याचा आहे काय? That was the philosophy of Gehazi. आणि अशा प्रकारची विचारधारणा आपण गेहजीची बघत आहोत. The servant Elisha is directly hitting that kind of mentality. आणि अलिशा अशा प्रकारच्या मानसिकते विरोधाच्या ठिकाणी बोलत आहे.
in the presence of God. You want all these things, clothes, money, olive groves, vineyards, flocks, herds, and men servants and maids. आणि तू देवाच्या सानिध्यातून पळालेला आहे आणि कशासाठी तर चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे व दासदासी घेण्याकरिता काय? And then it says in verse 27, Naaman's leprosy will cling to you and to your descendants forever. आणि मग पुढे 27वें वचन आपल्याला सांगतं, तर नामानाचे कोड व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. Where is Naaman's leprosy? आज नामानाचे कोड कुठे आहे? It's in Jordan. Naaman drenched himself and Naaman washed himself and his leprosy is there on the river and it is coming back to Gehazi and Gehazi's descendants. आणि या ठिकाणी आपण बघतो तर त्या नामानाचं कोड कुठं होतं तर ते त्या यार्देन नदीमध्ये होतं, ज्या ठिकाणी त्याने बुचकाळ्या मारल्या आणि ज्या ठिकाणी तो शुद्ध झालेला आहे त्या नदीच्या पात्रामध्ये ते कोड होतं. पण आता ती कोड गेहजी आणि त्याच्या संपूर्ण परिवारावर येत आहे. It's come back to Gehazi's. गेहजीच्या परिवारामध्ये ते पुन्हा एकदा A आले. true servant of God will never ever lay hand on the material. तो खरा देवाचा सेवक आहे, ह्या भौतिक गोष्टींकडे कधीच लक्ष देणार नाही. Always he is connected to the real. तो प्रत्येक वेळेला खऱ्या देवाच्या मागेच लागतो. And then always is satisfied with that true fellowship of God. आणि प्रत्येक वेळेला तो देवाच्या त्या खऱ्या सहभागितेमध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. Always enjoys the word of God. प्रत्येक वेळेला देवाच्या वचनाचा आनंद तो घेतो. In Psalm 1, आणि स्तोत्र 1 मध्ये we read about a man who enjoys and rejoices in the word of God day and night. आणि एका पुरुषाबद्दल आपण त्या ठिकाणी पाहतो, जो देवाच्या वचनामध्ये रात्रंदिवस मनन करतो आणि त्याचा आनंद तो घेतो. And then he is like a tree which is planted by the riverside. आणि तो अशा झाडासारखा आहे जे नदीच्या किनारी लावण्यात आलेला आहे. Have you seen trees planted by the riverside? आणि कधी तुम्ही बघितलं आहे का नदीच्या किनारी लावलेल्या झाडांना? No, so in some of the cities, seeing riverside is very difficult. काही शहरांमध्ये तर नद्या बघणं सुद्धा आजकाल कठीण झालेलं आहे. But trees planted in the riverside are big in size and greenery always, and maybe sometimes it is more than 500 years that tree is there, or 1,000 years that tree is there. आणि पुष्कळच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अतिशय पुष्कळ अशी मोठी झाडं आपल्याला बघायला मिळतात, जी सदान कदा हिरवेगार आहेत. पुष्कळशी फुलं आणि फळं त्यांना लागतात आणि त्यांचं वय कधी 500 वर्ष आहे तर काही ठिकाणी 1000 वर्ष सुद्धा आहे. Oh, they are so long and very nice and then very beautiful by the riverside. आणि ते झाडांकडे जर बघितलं तर अतिशय सुंदर आणि हिरवीगार अशी झाडं त्या नदी किनारी आपल्याला बघायला मिळतात. Are we like a tree which is planted by the riverside? आपण त्या झाडासारखे आहोत का जे झाड नदीच्या किनारी लावण्यात आलेलं आहे? Are we like tree which is always sucking water and then always being alive and being greenery? आणि आपण त्या झाडासारखे आहोत का जे आपल्या मुळाने ते नदीचं पाणी शोषून घेतात व आपली पाने व स्वतःला नेहमी टवटवीत व हिरवगार ठेवतात? That was Elisha's. आणि असं जीवन अलिशाचं होतं. What is your life? आज तुमच्या जीवनाचं काय? Elisha's life was planted. It is like a tree planted by the riverside. कारण अलिशाचं जीवन जे होतं हे नदी किनारी लावलेल्या झाडाप्रमाणे हिरवगार होतं. 24 hours enjoying the word of God. 24 तास देवाच्या वचनाचा आनंद तो घेत असे. 24 hours in the presence of God. 24 तास तो देवाच्या सानिध्यामध्ये असे. But Gehazi's life is terrible. पण गेहजीचं जीवन आपण भयानक आहे असं He बघतो. gave place for money. कारण त्याने पैशाला आपल्या जीवनात अधिक स्थान दिलं He gave place for greediness. आणि त्याच्या जीवनात त्याने लोभाला अधिक स्थान दिलं. What about us today? आज आपल्याबद्दल काय आहे? Anywhere, anytime, this desire of money will definitely knock every servant of God.
आणि कुठल्याही क्षणी प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये हा जो पैशाचा लोभ आहे येऊन ते दार वाजवत असतो. Anytime it can come and stuck here. आणि कधी येऊन तो तुम्हाला धडकू शकतो. Unless you are strong enough, you will not be able to resist this. आणि जोपर्यंत तुम्ही आतून मजबूत होत नाही तोपर्यंत त्याच्या विरोधात तुम्ही उभं राहू शकत नाही. You will definitely resist it when you are rooted in the presence of God, when you are rooted in the word of God. पण ज्या वेळेला तुम्ही देवामध्ये भक्कम आहात, देवामध्ये मुळावलेले आहात, त्याच वेळेला तुम्ही या सर्व लोभाचा नाकार करू शकता. Have you seen the word of servant of God here? आणि या ठिकाणी तुम्ही देवाचा जो सेवक आहे याच्या शब्दांकडे आपलं लक्ष दिलं का? The leprosy which is there of Naaman is coming and catching you, and then it will destroy. आणि इथं वचन म्हणतो तो त्याच्या सेवकाला म्हणत आहे की नामानाचं कोड तुला आणि तुझ्या संतानाला येऊन निरंतरच राहील. Naaman's leprosy will cling to you and to your descendants forever. आणि पुढे म्हणतो की नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. Servants of God may be very weak. आणि एखाद्या वेळेला देवाचे सेवक हे कमजोर असू शकतात. They may be not talkative. आणि एखाद्या वेळेस त्यांना बोलण्याचं कौशल्य नसेल. They may not be attractive. आणि एखाद्या वेळेस त्यांच्यामध्ये वाखाणण्याजोगं आकर्षित करण्यासारखं काही नसेल. They may not be able to twist the words. आणि एखाद्या वेळेस वचनाचा अर्थ त्यांना फोड करून सांगता येत नसेल. They may not be able to play with the words. आणि एखाद्या वेळेला शब्दांबरोबर खेळणं त्यांना जमत नसेल. I've seen so many who are so good in playing and then playing in the word. आणि अशा खूपशे लोक मी बघितले जे शब्दांचा खेळ करतात. But beloved, पण प्रियांनो, here is the servant of God. या ठिकाणी एक देवाचा सेवक आहे. Who is straight in his heart. तो आपल्या बोलण्यामध्ये स्पष्ट आणि सरळ आहे. He will never say one in the morning and then other in the evening. आणि तो सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरंच असं काही बोलत नाही. He says one thing, that is it. जर एखादी गोष्ट तो बोलत आहे तर तशी ती घडतच आहे. Here, Gehazi, what happened to your life? या ठिकाणी तो म्हणतो गेहजी तुझ्या जीवनाबद्दल काय आहे? You have become a victim to the desire of money. तू त्या पैशाच्या लोभाविषयी आता आरोपी झालेला आहेस. In Timothy, तिमोथेच्या पत्रात 6th chapter. 6वा अध्याय, 1 Timothy 6th chapter verse 10. पहिले तिमोथी 6वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. It says, आणि अशा रीतीने म्हणतं the desire of money is the root cause of all evil. सर्व दुष्टाचे जे मूळ आहे हा म्हणजे पैशाचा लोभ असा आहे. Money is not the problem here. या ठिकाणी पैसा ही समस्या नाहीये, But the desire of money right in the heart. पण मनामध्ये असलेला पैशाचा लोभ हे मूळ कारण आहे. No, there are people, they want to become rich within short time. आणि काही असे लोक आहेत ज्यांना फार थोडक्या वेळेमध्ये श्रीमंत होण्याची इच्छा असते. So by hook or crook, they will try to become something they want to. आणि काहीही करून त्यांना जे मिळवायचं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न ते करतात. And then they try to become rich very soon. आणि म्हणून थोडक्या काळामध्ये खूप श्रीमंत ते होतात. Shortcut lives are very resultant sometimes, but they are not in the will of God. आणि हे जे शॉर्टकट मारलेल्या ज्या लाईफ आहेत ह्या देवाला आवडत नाही. Do anything and everything and try to become rich. काहीही करा, कसंही करा, पण श्रीमंत व्हा. But that is not the policy, or that is not the way of God. पण ही देवाची वेळ नाही, ही देवाची इच्छा नाही. God's blessing is definitely different way. देवाचे आशीर्वाद वेगळ्या मार्गाने येतात. God will bless you, God will make you rich in his time. देव त्याच्या वेळेत निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल, निश्चित तुम्हाला पैशाच्या आशीर्वादाने भरेल. Are we content with what we have?
पण जे काही आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपण समाधानी आहोत का? Are we content with what we have? जे काही आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपण समाधानी आहोत का? In 13th chapter of Hebrews, इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय the author of Hebrews is saying, आणि इब्री लोकासपत्र लिहिणारा लेखक अशा रीतीने म्हणतो, be content with what you have. आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधानी असा. No, it's not by your efforts, it's not by desire. आणि हे जे काय आहे तुमच्या प्रयत्नांनी नाही तर तुमच्या इच्छेद्वारे आहे. Let's go to 5th verse, 13 verse 5. आणि इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि याचं 5वं वचन. It says, keep your lives free from the love of money. तुमची वागणूक द्रव्य लोभा विरहित असावी. Oh, keep your lives from the love of money and be content with what you have. तुमची वागणूक द्रव्य लोभा विरहित असावी. Because God has said, never will I leave you, never will I forsake you. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले, मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही. God is not going to leave you, beloved. प्रियानो, देव कधी तुम्हाला सोडणार नाही. He is always with you to take care of your life. तो प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर आहे तुमच्या जीवनाची काळजी घेण्यासाठी. So we say with confidence in verse 6, the Lord is my helper, I will not be afraid, what can man do to me? आणि म्हणून मग पुढे 6वं वचन आपल्याला म्हणतं, यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो, परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. May God help us to be a people to glorify his name. आणि देव आपल्याला असे लोक बनव ज्याचे आपण त्याचं गौरव आपल्या जीवनातून त्याचं करो. Now, as servant of God who spoke greatly to Gehazi, become that day a real man, and his word brought person upon his life. आणि आपण बघतो जो देवाचा माणूस जो स्पष्ट रीतीने बोलणारा आहे, या ठिकाणी स्पष्ट रीतीने बोललेला आहे आणि त्याच्या शब्दांद्वारे या ठिकाणी गेहजीच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आपण शाप उतरलेला पाहतो. Don't think that any servant of God who is right with God is your servant. आणि म्हणून कधीच असा विचार करू नका की जो खरोखर देवाचा सेवक आहे, जो देवासाठी कार्य करतो, तो तुमचाही सेवक आहे. True servant of God is definitely brings the presence of God. कारण खरा देवाचा सेवक जो आहे तो देवाचं सानिध्य तुमच्यामध्ये उतरवून आणतो. He brings healing to your life. तो आरोग्य तुमच्या जीवनामध्ये उतरून आणतो. He brings deliverance to your life. तो देवाची सुटका तुमच्या जीवनामध्ये उतरून आणतो. His presence itself makes the difference. कारण त्याची उपस्थिती सर्व गोष्टी बदलून टाकणारी असते. I have seen many times God working terribly and delivering people and saying that people are being set. आणि मी पाहिलेलं आहे, पुष्कळशा वेळेस मी गोष्ट बघितलेली आहे की देव अद्भुत रीतीने कार्य करतो, लोकांच्या जीवन तो बदलतो आणि संपूर्ण बंधनातून त्यांना तो मुक्त करतो. I have seen healings happening and then broken families being built for God's glory. आणि मी बघितलेलं आहे की त्या ठिकाणी मोठे मोठे आरोग्य मिळालेले आहेत, तुटलेले परिवार पुन्हा एकदा एकत्र झालेले आहेत. I have seen broken lives being built. I have seen people being connected to God. आणि मी बघितलेलं आहे की तुटलेलं जीवन पुन्हा एकदा देवाबरोबर जोडलं गेलेलं आहे आणि देवापासून दुरावलेले लोक सुद्धा देवाकडे परत आलेले आहेत. Whoever you may be, आणि म्हणून तुम्ही कोणीही असाल, God is a God who is going to do mighty things. देव आपला असा देव आहे जो आपल्यासाठी महत्कृत्य करतो. True servants of God are the servants who will definitely connect you with God, not with material things. आणि म्हणून खरा जो सेवक आहे, जो देवासाठी कार्य करतो, तो तुम्हाला देवाबरोबर जोडेल, भौतिक गोष्टी बरोबर नाही. So shall we close our eyes? यावेळेस आपण आपले डोळे आपण बंद करूया Shall we look God in prayer? आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Shall we say, Lord, if
I have disrespected any servant of God, forgive me. आणि देवाला आपण म्हणूया की प्रभू न जाणो माझ्याकडून एखाद्या सेवकाचा अपमान झाला असेल तर प्रभू माझी क्षमा तू कर. Lord, help me to be a person who respects your servant. आणि प्रभू मला असा व्यक्ती तू बनवतो तुझ्या सेवकाचं प्रभू सन्मान करणारा असेल. Your servants or your representative. आणि असे सेवक प्रभू जे तुझं प्रतिनिधित्व करतात. And then help us to respect them and then give priority to their lives alone. आणि प्रभू मला सहायता कर की मी त्यांचा सन्मान करू शकेल आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये मी प्राथमिकता देऊ शकेल. Tell to the Lord, from today I would like to heed and heed your word through the Bible, heed your servants who are bringing word of God to my life. आणि म्हणून परमेश्वर बाप्पा मला तू सहायता कर की प्रभू तुझं